देहूत जगद्गुरू संत तुकोबांच्या वंशजाची आत्महत्या. व्याख्याते शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्येपूर्वी लिहिली चिठ्ठी. देहूतून एक धक्कादायक बातमी समोर आली. संत तुकाराम महाराजांचे वंशज प्रसिद्ध व्याख्याते आणि शिवशंभू प्रतिष्ठानचे अध्यक्ष शिरीष महाराज मोरे वय 30 यांनी आज सकाळी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची बातमी समोर आली आहे. या घटनेनं देहू परिसरात शोककळा पसरली आहे. शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा सर्वत्र नावलौकिक होता. यामध्ये दुर्दैवाची बाब म्हणजे नुकताच मोरे यांचा विवाह ठरलेला होता. तसेच टिळा सुद्धा झाला होता. हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात ते कायम भाष्य करत आले. लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, फूड जिहाद, धर्मांतरासारख्या प्रकरणावर त्यांचं भाष्य गाजलं होतं. शिरीष महाराज यांनी आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली आहे. त्यात त्यांनी आर्थिक विवंचनेतून आत्महत्या करत असल्याचा उल्लेख केला. शिरीष महाराज हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज होते. तसेच त्यांची निगडी येथे इडली उपहारगृह देखील होते. त्यांच्या पश्चात आई आणि वडील असा परिवार आहे. नुकताच त्यांचा टिळा झाला होता. 20 फेब्रुवारीला मोरे यांचा विवाह होणार होता. आत्महत्येच्या घटनेमुळे देहू गावावर शोककळा पसरली आहे. घटनेचा अधिक तपास देहू रोड पोलीस करतात. रचना शिकायची. भगवंत एक 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 कला सांगू लागले आणि हळूहळू ती सगळी कला सुभद्रा माता किंवा तिचा गर्भ धारण करत गेला. जगद्गुरू तुकाराम म्हणतात, गर्भाच्या आवडी मातेचा डोहळा, जेथीचा जिव्हाळा तेथे बिंबे. जी गर्भाची आवड असेल तेच डोहाळे मातेला लागतात. त्यामुळं मराठी ग्रेट आहे. आपण मराठी आहे म्हणून मराठी ग्रेट नाहीये. विचार करा, जर मराठी नसते, जर छत्रपती शिवाजी महाराजांनी हा विचार दिला नसता तर काय झालं असतं. त्या अजून खूप साऱ्या गोष्टी पाहिल्यानंतर त्याचं महत्व आपल्याला कळतं. आणि पुनर्निर्माणाची गोष्ट शिवाय. क्या आप इंटीरियर के बारे में सोच रहे हैं पर डिजाइन फाइनल नहीं कर पा रहे? होम इंटीरियर या ऑफिस इंटीरियर, किसी भी डिजाइन आइडिया को रियलिटी में कैसे बदले, आज हम ये जानेंगे इंडस्ट्री एक्सपर्ट्स से। हमारी कंपनी जो है डिजाइन ब्यूरो, उसमें इंटीरियर डिजाइनिंग, रिनोवेशन, आर्किटेक्चरल डिजाइन, लैंडस्केपिंग एंड रिनोवेशन, फर्नीचर्स, ये सारे जॉब्स हमारे यहाँ होते हैं. और पिछले 20 साल से हम लोग इस फील्ड में हैं. और इसमें 2 से 3 कैटेगरी आप इसको डिवाइड कर सकते हैं, जिसमें कि हम रेसिडेंशियल बोलते हैं, कमर्शियल बोलते हैं और रिनोवेशंस बोल सकते हैं. बेसिकली क्लाइंट्स की नीड्स को अंडरस्टैंड करना, सो नीड बेस्ड एनालिसिस हमारे यहाँ होता है. सो क्लाइंट्स के लिए हम लोग परफेक्ट इसलिए हो जाते हैं, या हम उनके लिए दोबारा, या किसी क्लाइंट्स के लिए हम चौथी बार काम कर रहे हैं बिकॉज ऑफ देयर कॉन्फिडेंस विद अस, कि वो हमारे ऊपर रिलाय करते हैं. हम लोग अमित को पहले से ही जानते थे, तो उनको हमने बुला के उनको जो स्ट्रक्चर है, यहाँ पे ब्रिक्स वर्क चल रहा था, तभी से उनको कांटेक्ट किया, उन्हीं को जगह दिखाई, उनको स्पेस डिजाइन करने के हिसाब से कांटेक्ट किया. उन्होंने डिजाइन बना के दिया काफी अच्छा. जो भी उसमें जो भी चेंजेस थे उनको वर्कआउट किया हमने. जब जो मटेरियल लेना था वो साथ में हमारे आए, सिलेक्शन के लिए आए. वो जो भी सारा सिलेक्शन उन्होंने काफी अच्छे से करवाया. जो भी उसके बाद में जो एक्सपेक्ट था उससे ज्यादा बेटर ऑफिस उन्होंने बनवाया. बजट अगर आपका लिमिटेड है तो लिमिटेड बजट में भी आप एक अच्छा इंटीरियर कर सकते हैं, ये हमारा विश्वास है. और हमारे क्लाइंट्स के लिए हम वही दे रहे हैं, और उसी से हमारा क्लाइंटल बड़ा है. हर क्लाइंट की एक अलग स्टोरी होती है, उनका एक अलग रिक्वायरमेंट्स होता है. कई बार ये सारा मिस आउट हो जाता है. हम अपने डिजाइन उन पे लाते हैं, वो नहीं होना चाहिए. उनको क्या चाहिए वो हम डिलीवर कर सकते हैं, बस वो उनके बारे में हमको समझना पड़ेगा. तो हमारे इसमें हम एक ही बोलते हैं कि ड्रीम कम्स ट्रू. आप ड्रीम देख रहे हो, हम उनको फुलफिल करेंगे, वो हमारी रिस्पॉन्सिबिलिटी है.